नमस्कार मित्र सुनी, मी तुमना मित्र जगा पाटील. एक माले मतदानना येला अनुभव मी तुमल्या सांगेरानू. दखा मित्र सुनी, मी बुलढाण्याला जॉबले आहे आणि बुलढाण्यातून जे माणूस 4 वाजता निघस तर कसं तरी 7-7:30 ट्रेन राहस पॅसेंजर पहिले राहती. मला वाटतं ती एकच आहे 6:30 वाटते त्या टाईमले. तर कसं तरी सापडावणी पडली ट्रेन 6:30 ते निघ जाई भुसावलतून नळडाणासाठी. तर मग मी असाच एक दिन म्हणू संध्याकाळले भुसावलले, कारण दुसऱ्या गावाમાં मतदान होतं. मला वाटतं सरपंचानं मतदान होतं वाटतं ते, आणि मला मतदानना हक्क बजावणार होता. मग मी तडे म्हणू भुसावल 6:20पर्यंत, आणि जसं तिकीट काढायला जाऊ त्यासने एकच वाक्य सांगा, भुसावल सुरत भुसावल पॅसेंजर कॅन्सल आहे आज. आता ते 3 ट्रेन चालतं त्या टाईमला एकच होती ती बी कॅन्सल. मित्रसोनी काय सांगे बेकार हाल म्हणा, ट्रेन कॅन्सल आहे, पॅसेंजरच पुढे करा तर काय करा ना. मग मी थोडासा धीर धरा आणि भुसावल्या बाहेरच बसस्टँड आहे, बसस्टँड बाहेरून समोर तटे एक बोलेरोवाला होता. बोलेरोवाला मित्रसोनी चांगला कामले जाना बराबर देवले काळजी रास. तो बोलेरोवाला धुळे 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 करा अंदा, चला धुळे धुळे धुळे. मग मी विचार करायला रात्री येणार, कसं काय विश्वास करा ना. मग मी त्या गाडीना समोर दाखव तर ते हनुमाननं लॉकेट होतं, हनुमानजी होतात त्याला नामा. मग मी विश्वास करले दा हनुमानजी दाखानंतर की नाही बा व्यक्ती एक खोटरडा नाही, एक खोटा वगैरे नाही आहे. मग 8, 8:30, 9पर्यंत मला वाटतं काय टाईम होता वाटतं. त्या टाईमला मी त्या बोलेरोमा बसलो. मग त्यांना सांगे प्रवास सुरू करा. मग त्याला विचार का आता कसं काय. हो म्हणे मी सोनगीर नाही म्हणे, कंपन्या साहेबला सोडायला होतो म्हणे, खाली जावापेक्षा सिटी लई जाऊ म्हणे. मग मित्र सोनी मी त्यांना सांगे भुसावल ते धुळे प्रवास करा. रातना 1-1:30 वाजता मी धुळ्याला उतरलो आणि तडेंग मग शिवशाही होऊन ते वाटतं, शिवशाही रात्री 1:30 वाजता. मग त्या शिवशाहीमा बसेसनी मी 3:30ला शिरपूरला उतरलो. घरतून भाऊनी मोटरसायकल मंगाडी. मग 3:30-4 घर म्हणून आणि सकाळमा 9-9:30पर्यंत मतदान करत त्या दिन. असा मतदानना खास अनुभव ना. मित्रसोनी मतदानना आपला अधिकार खूप महत्त्वाना शे आणि त्याचा वापर करायला खूप गरज नाही आहे. आपले 5 वर्षमा एकदा चान्सेस. आणि त्या दखा आपण मित्रसना बड्डे 2-3 मनावतं एक दिनभरमा, लग्न 2-4 अटेंड करले तस, पार्ट्या राहणार कुठे बराबर काही कार्यक्रम राहणार 3-4 अटेंड करले त्या पार्ट्या बिरट्या बराबर. तर आपण मतदानना अधिकार 5 वर्षमा एकदा जस त्यांना बी पुरेपूर वापर करायला पाहिजे, ती संधी सोडायला नाही पाहिजे. आणि महत्त्वाचा विषय मित्रसोनी की आपले जर पुढारी 100% इमानदार पाहिजे असेल तर आपले 200% इमानदार राहणं खूप गरज नाही, लक्षात ठेवा ना. तर आपण देशहितसाठी देशसाठी दखा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपण जय हिंद भारत माता की जय म्हणतो बराबर, तिरंगाला सलामी देतं. त्यापेक्षा बी खूप मोठं काम आपल्यासमोरचे मतदान करानं, देशहितना विचार करानं, तरच आपली देशभक्ती खरी दिखावे. सैनिक वर्षना 365 दिन दिनना देशना विचार करस, आपस भी देशना विचार करस. मतदान नक्की करा मित्रसोनी. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.